बातमी आहे बळीराजाला काहीसा दिलासा देणारी। जूनमध्ये पाऊस चांगला बरसल्यावर गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे। मात्र राज्यात मान्सून 2 दिवसात पुन्हा एकदा सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। वातावरणातील बदल अनुकूल नसल्याने पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी संदीप रामदासी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, मान्सूनचे सध्याचे काय ताजे अपडेट्स आहेत? आतापर्यंत जो पाऊस झालाय तो नेमका काय सांगतोय? अश्विन, आपण जर का नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल बघितली तर त्याने देश तर व्यापला, तो जवळपास राजस्थान पर्यंत जाऊन पोहोचला 27 तारखेला। पण त्यानंतर मात्र जर का आपण ही उत्तरी सीमा जर पाहिली तर आता ती सोनीपत, बाडमेर, त्याच्यानंतर सिमला आणि जम्मू या विभागातनं जाते। पण ती 27 तारखेपासून ते आजपर्यंत तिच्यामध्ये काही बदल झालेला नाही, ती कायम राहिलेली आहे। आणि 3 तारखेपासून ही जेव्हा जम्मूमध्ये दाखल झाल्यानंतर 3 तारखेपासून आजपर्यंत याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। म्हणजे तोपर्यंत पूर्ण देशामध्येच मान्सूननं एकदा देश व्यापल्यानंतर तो तिथंच कायम राहिलेला आहे। फक्त टेक्निकली जर का बघायला गेलं तर सरासरी हा खूप छान शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो। तर सरासरी पाऊसमान जर का तू देशाचं पाहिलंस जून आणि आता 10 जुलैपर्यंतचं, तर ते सरासरी इतका पाऊस झालाय। फक्त 2% त्याच्यामध्ये तूट आहे, म्हणजे त्याला टेक्निकली सरासरीच मानलं जातं। महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडतो, तो पडलेला आहे 296 मिलीमीटर, म्हणजे अगेन त्याला सरासरी इतकाच मानलं जातं। प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की जर का तो युनिफॉर्मली वाईड स्प्रेड ज्याला म्हणतो आपण, त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट नाही झालं, सगळीकडे सारखा नाही पडला, तर त्या सरासरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही। दुर्दैवानं आपण मात्र त्या सरासरीच्या खेळामध्ये आणि आकड्यांच्या खेळामध्येच अडकून पडलेलो आहोत। तर त्याचं चित्र असं दिसतंय की आता विदर्भामध्ये जवळपास 24% कमी पाऊसमान झालेलं आहे सरासरीच्या। 254 मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे होता, पडलाय प्रत्यक्षात 193। म्हणजे महाराष्ट्राचं चित्र फक्त विदर्भामध्ये सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे। बाकी मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण गोवा असेल, इथं सरासरीपेक्षा 2-5% ते 12% जास्त पाऊस झालाय। एक चांगलं दुसरं अजून आपण जर का मॅप पाहिला आपला कृषी विभाग जो तयार करतो, तर या गेल्या 10 दिवसातलं हे चित्र आहे। म्हणजे जुलै महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 243 तालुके असे आहेत अश्विन आपल्या 355 पैकी की ज्याच्यामध्ये पाऊसमान हे 25 ते 50% किंवा 25% पेक्षाही कमी झालेलं आहे सरासरीच्या। फक्त 40 तालुके असे आहेत की ज्याच्यामध्ये 75% सरासरीच्या जास्त पाऊस झालेला आहे। पुन्हा एकदा सरासरी या शब्दाला फार अर्थ राहत नाही। तुझ्याकडे अश्विन 100 रुपये आहेत, माझ्याकडे 40 रुपये असेल तर आपल्या दोघांकडे मिळून सरासरी 70 रुपये आहेत असं म्हणतात। प्रत्यक्षात त्या वरच्या 30 रुपयांचा मला काहीच उपयोग होत नाही। तशीच परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची होते की अनेक गावं अशी आहेत की जिथं दुबार पेरणीचं संकट आहे। मराठवाड्याचं आपल्या गोविंदनं चित्र जे मांडलं होतं परवाच्या दिवशी की तिथं अनेक तालुके असे आहेत की जिथं दुबार पेरणीचं संकट मोठ्या प्रमाणावर आहे। 25-30% पण पाऊस झालेला नाही, त्यामुळे या सरासरीच्या चित्राला खरं तर अर्थ राहत नाही। पण दुर्दैवानं आता टेक्निकली आपल्याला तेच गृहीत धरावं लागला नाही IMDनं दिलेलं चित्र। आशा करूयात आत्ताचं जे नवीन अंदाज आलाय त्यानुसार की पुन्हा या येत्या 1-2 दिवसात पाणी सगळीकडे चांगलं पडेल। खरंय संदीप, अपेक्षा करूया की 2 ते 3 दिवसात पावसाचं कमबॅक बघायला मिळेल। धन्यवाद या माहितीबद्दल। आणि याच पावसासंदर्भात अधिक माहिती द्यायला आता आपल्यासोबत आहेत पंचांगकर्ते मोहन दाते, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। मोहन दातेजी, तुमच्या अंदाजानुसार कधीपर्यंत पावसाचं पुनरागमन होऊ शकतं? नक्षत्र आणि एकूण त्यांचं वाहन वगैरे सगळं बघितलं तर काय स्थिती आहे? बरोबर आहे, पंचांगात आपण मृग नक्षत्राचा पाऊस 14 जून पासून दिलेला होता। आपण महाराष्ट्रात 14 जून नंतर खऱ्या अर्थाने मान्सून हा सक्रिय झालेला आपल्याला दिसून आला। 14 जून ते 22 जून या काळात तो पाऊस आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाला। परंतु 25 जून पासून पुन्हा त्या पावसाने ओढ धरलेली आहे। तो आर्द्रा नक्षत्राचा पाऊस आपण पंचांगात त्या मानाने आपण दिलेला नव्हता। परंतु आता जे सध्या पुनर्वसू नक्षत्र चालू आहे 5 जुलै पासून, त्यातले सुद्धा काही योग पाहता आपण पंचांगामध्ये 11 जुलै पासून पाऊस पुन्हा होईल असं आपण दिलेला आहे। पण मला असं वाटतं की आता 11-12 जुलै पासून एक 5-7 दिवस तरी आपल्याला चांगल्या अर्थाने पर्जन्यमान आपल्याला दिसून येईल। पुढच्या काळातला जर का आपण पाऊस बघितला पुष्य नक्षत्राचा, तर ते पुन्हा पावसाची ओढ धरलेली दिसून येणार आहे। त्यामुळे पुष्य नक्षत्राचा पाऊस सुद्धा आपल्याला तेवढा समाधानकारक होईल असं दिसत नाहीये। आणि अर्थातच शेतकरी वर्ग यामुळे चिंतातूर झालेला आहे। पुढचा जो आश्लेषा, मघा आणि पूर्वा ही जी 3 नक्षत्र आहेत, म्हणजे साधारणपणे 10 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्याच
पैकी आपली सरासरी भरून काढण्याचा प्रयत्न करेल. गेल्या वर्षीच्या तुलनेने तो पाऊस सरासरी गाठेल की नाही अशी एवढी शंका दिसून येते. तरी पण एकूणच शेतकरी वर्गासाठी तो पाऊस चांगला होईल. धरणांची पातळी पण 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळामध्ये वाढेल. अशा प्रकारे पर्जन्यमान या पुढच्या 3 नक्षत्र जी आहेत विशेषतः आश्लेषा, मघा आणि पूर्वा 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगली पर्जन्यवृष्टी संभवते. आणि जी आता जी काळजी आणि चिंता आहे ती मात्र त्या काळामध्ये दूर होईल. तेव्हा त्या काळामधलं शेतीचं नियोजन कामाचं शेतकऱ्यांनी करावं आणि त्याचा त्यांना फायदा होईल असं वाटतंय. ठीक आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून एकूणात तुमच्या म्हणण्यानुसार आशादायी चित्र आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल.